हाय एव्हरीवन, मी कल्पना स्वागत करते पुन्हा एका नवीन अशा ब्लॉगमध्ये। ॲज युजल आपण 6 लाईन घेतला आहोत। साडीमध्ये इन्सर्ट करून बाहेर काढून घ्यायचं आहे, लॉक करून घ्यायचं आहे साडीला। पुन्हा एकदा लॉक करून घ्यायचं आहे। 2 लॉक असतात स्टार्टिंगचे, अशा प्रकारे। दोन लॉक झाल्यावर ना एक चेन घ्यायचा आहे। चेन घेतल्यावर डबल क्रोशेट थोडंसं गॅप सोडून सुईमधून 2 दोरे काढून घ्यायचे आहेत। डबल क्रोशेट 2 मधून 1, 2 मधून 1। त्यानंतर ना 3 चेन घालायचे आहेत अशा पद्धतीने। आणि जिथे गॅप सोडलं होतं ना तिथून ना अशा डबल क्रोशेट तयार करायचे आहेत 5 वेळा आपल्याला। बघा अशा पद्धतीने हे दुसरा चालू आहे। 2 मधून 1, 2 मधून 1, अशा पद्धतीने। आणि हे इतकं सोपं आहे ना, मला हे सॅम्पल तयार करण्यासाठी ना अवघे 7 ते 8 मिनटंच लागलेत। आणि पूर्ण साडीला तयार करून घ्यायला ना 1 ते 2 तासामध्ये होऊन जातो हे डिझाईन। अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। हे 5वी क्रोशेट आहे। 2 मधून 1, 2 मधून 1। बघा अशा पद्धतीने दिसतो। लॉक करून घ्यायचं आहे योग्य अंतरावर। लॉक केल्यावर ना पुन्हा 4 साखळ्या घालायच्या आहेत। 3 आणि हा 4था। आणि कुठंपर्यंत येत आहे ना तेवढ्याच अंतरावर लॉक करून घ्यायचं आहे। खूप ताणून पण घ्यायचं नाही, नाहीतर साडीला ना रिंकल्स येतात। लॉक केल्यावर पुन्हा 1 चेन घालायचं आहे। पुन्हा 1 चेन घालून ना थोड्याशा गॅपवर डबल क्रोशेट तयार करायचा आहे। बघा सुयावर 3 दोरे आहेत। 2 मधून 1, पुन्हा 2 मधून 1। आणि इथं ना 3 चेन घालायचे आहेत। 1, 2 आणि हे तिसरा। आणि त्या गॅपमधूनच आपल्याला डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे 5 वेळा। हा पहिला सिंपल लॉजिक आहे। डबल क्रोशेटसाठी 2 मधून 1, 2 मधून 1 चेन घ्यायचे असतात। ट्रिपल क्रोशेटसाठी 2 मधून 1, 2 मधून 1, 2 मधून 1 असे 3 वेळा घ्यायचे असतात। सिंगलला फक्त एकदाच घ्यायचं असतं। खूप पटकन होतो हा क्रोशेट आणि खूप सोपा सुद्धा आहे। आपले छंद जोपासून काहीतरी वेगळा काम करून 4 पैसे कमवण्याचा हे सर्वोत्तम मार्ग आहे। रिकामे बसून टाईमपास करण्यापेक्षा काही ना आपले छंद जोपासा। जे तुम्हाला आवडेल ना ते करत जा। अशा प्रकारे 4 चेन घातले आहे मी। पुन्हा एकदा डबल क्रोशेट, सिंगल क्रोशेट आहे। पुन्हा जिथं गॅप थोडंसं गॅप सोडून ना पुन्हा डबल क्रोशेट तयार करून घ्यायचं आहे। 2 मधून 1, 2 मधून 1 डबल क्रोशेट। पुन्हा 3 चेन्स। बघा त्या गॅपमधून ना आपल्याला डबल क्रोशेट 5 वेळा तयार करून घ्यायचे आहेत। माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करून सांगा की हे डिझाईन तुम्हाला कसे वाटले। आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ स्किप करू नका।
तुम्हाला काही समजणार नाही स्किप केलं की. आणि क्रोशेट साठी साधारणपणे सुईना 10.075 हेच लागतो. त्याच्यामध्ये 4 ते 5 मण्या सहज बसतात छोट्या, मोठे 2 किंवा 3 बसू शकतात. बघा अशा पद्धतीने 3 क्रोशेट मी तयार करून घेतले आहे आणि इथं लॉक करून घेते मी. समजलं नसेल ना पुन्हा पाहून तुम्ही शिकू शकता. खूप सोप्या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. आता लॉक केल्यावर 2 चेन घालून ना दोरा कट करून घ्यायचा आहे. दोरा कट केल्यावर अलगदपणे ओढून घ्यायचा आहे. सुईमधला दोरा लॉक होतो आपोआपच. आता पुढे ना ह्याला गोंड्या बांधून दाखवणार आहे. बघा अशा पद्धतीने खूप सुंदर दिसतो साडी भरून.